नमस्कार, मी प्राध्यापक रामदास मधुकर जोड. माझं मूळ गाव वाशिम हे असून माझा जन्म एक शेतकरी कुटुंबात झालेला आहे. माझं शिक्षण MSc BEd झालेलं असून 2024च्या विधानसभा निवडणुकीमध्ये मी 244 करमाळा विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीसाठी उभा आहे. माझं प्राथमिक शिक्षण माझ्या मूळ गावी वाशिम या ठिकाणी झालेलं आहे. माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण माझं महाराष्ट्र विद्यालय बार्शी या ठिकाणी झालेलं आहे आणि महाविद्यालयीन शिक्षण 1 वर्ष मी शिवाजी महाविद्यालय बार्शी इथं पूर्ण केलेलं असून SY आणि TY राजाराम कॉलेज कोल्हापूर या ठिकाणी मी पूर्ण केलं. त्याच्यानंतर MSc चं शिक्षण मी पुणे विद्यापीठात मॅथमॅटिक्स डिपार्टमेंट मध्ये पूर्ण केलं आणि BEd चा जो पुढचा कोर्स आहे व्यावसायिक अभ्यासक्रमाचा तो मी पुणे इथूनच पूर्ण केलेला आहे. मी एक शेतकऱ्याचा मुलगा आहे आणि माझे वडील शेतकरी होते, माझे आजोबा पण शेतकरी होते. मी महाविद्यालयात शिकत असतानाच माझ्यामध्ये ते गुण होते आणि आमच्या आजोबांची एक शिकवण होती की दुसऱ्याला दिल्यानंतर आपल्याला मिळतं आणि तो सेवाभाव असल्यामुळे मला त्यांचा आदर्श समोर ठेवून मी समाजसेवेमध्ये पुढे आलेलो आहे. मी महाराष्ट्र राज्यात राहत असल्यामुळं आणि आपल्या सर्वांचे दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन मी लहानपणीपासूनच महाविद्यालयीन शिक्षणापर्यंत त्यांचा आदर्श घेत पुढं ज्यावेळेस मी शैक्षणिक क्षेत्रात काम करायला लागलो त्याच्यानंतर मी आमचे गुरुवर्य शैक्षणिक क्षेत्रात ज्यांनी काम केलं MN नवले सर व महात्मा फुले व ज्योतिबा फुले ज्यांनी शैक्षणिक क्षेत्रात चांगलं काम केलं त्यांचा आदर्श समोर ठेवून मी शैक्षणिक क्षेत्रात काम करत आहे. दत्तकला शिक्षण संस्थेचं कामकाज स्वामी चिंचोली दौंड इथं चालू असताना मला असं वाटलं की त्याच्यातला काही भाग समाजासाठी किंवा माझ्या शेती उत्पन्नातून येणारा भाग काहीतरी आपण समाजकार्यासाठी खर्च केला पाहिजे, तो समाजाला दिला पाहिजे. त्याच्यासाठी मी फाउंडेशनच्या माध्यमातून करमाळा तालुका असेल, माझा संस्थेचा परिसर असेल त्यामध्ये आम्ही बाकडी वाटपाचा एक उपक्रम केला. ते कशासाठी केलं? सिमेंटची बाकडी बसण्याचं ठिकाण हे असं आहे की ज्याच्यामध्ये वयस्कर लोकांना खाली बसता येत नाही, गुडघ्याचे प्रॉब्लेम्स असतात, अडचण असते. मग त्यांना कुठेतरी विचाराची देवाणघेवाण व्हावी, त्यांना त्यांच्या मनातल्या काही गोष्टी शेअर करता याव्यात, त्यांना त्यांचे विचार एकमेकांपाशी व्यक्त करता यावेत, त्यांना एकत्र बसता यावं म्हणून त्या बाकड्यांची सोय करमाळा तालुक्यातील जवळजवळ 130 गावामध्ये करमाळा आणि माढा मतदारसंघातील जवळजवळ 154 गाव आहेत त्यातले 130 गावामध्ये आम्ही पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. निश्चितच त्या माध्यमातून तरुणाई असेल, वयस्कर असतील, वृद्ध असतील त्यांची विचारांची देवाणघेवाण होईल आणि त्यामुळं निश्चितच एक त्यांना आनंद वाटेल असं मला या ठिकाणी. शिक्षण संस्थेमध्ये सुद्धा आम्ही ज्यावेळेस कोविडची सिच्युएशन आली त्या कोविडच्या सिच्युएशन मध्ये दत्तकला शिक्षण संस्थेचा पूर्ण परिसर कोविड सेंटर म्हणून आम्ही शासनाला वापरण्यासाठी दिला. त्याच्यामध्ये आम्ही कोविड सेंटरचा तो भाग पूर्णपणे आम्ही त्यांना रिकामा करून दिला. त्यांचे सर्व ऍक्टिव्हिटीज त्या ठिकाणी चालल्या. त्याच्याबरोबर आमच्या संस्थेमध्ये बेड असतील हॉस्टेलचे सर्व बेड मी परिसरामध्ये बिगवन असेल, दौंड असेल, माझ्या शेजारी चिंचोली असेल त्या ठिकाणी कोविड सेंटरसाठी ते बेड मी संस्थेचे वापरावयास दिले. त्याचबरोबर कोविड काळामध्ये सॅनिटायझर, मास्क आणि इतर बऱ्याचशा गोष्टी आम्ही मोफत लोकांना वाटप केल्या. मग तिथं पोलीस स्टेशन असेल, जिथं लोकांचा संपर्क येतो त्या ठिकाणी आम्ही वाटप केलं आणि त्याचबरोबर आम्ही जे काय आपण त्याला किराणा किट म्हणतो, ज्या भागामध्ये गरीब परिस्थिती आहे, लोकांना खाण्यापिण्याच्या अडचणी झाली त्या ठिकाणी आम्ही किराणा किट सुद्धा वाटप कोविड काळामध्ये आम्ही केलं. आणि फाउंडेशनच्या माध्यमातून ज्या ठिकाणी दुष्काळ पडला जवळजवळ 2016 आणि 2024 मध्ये ज्यावेळेस करमाळा तालुका आणि परिसरामध्ये दुष्काळाची परिस्थिती होती त्यावेळेस त्या काळामध्ये आम्ही जवळजवळ 350 टँकर दोन्ही मिळून आम्ही लोकांना मोफत टँकरनी पाणी पुरवठा केला. त्याचबरोबर चारा वाटप, धान्य वाटप याचं पण आम्ही त्या ठिकाणी वाटप केलं. आणि त्याचबरोबर पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून राजुरी असेल, निंबोडी असेल, तुमचं पुन्हा विहाळा असेल आणि कोर्टी असेल या ठिकाणी आम्ही पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून श्रमदान तर केलंच, पण तिथं लोक काम करत असताना ओढा खोलीकरण, इतर चर खोदाई असेल त्या ठिकाणी मी माझ्या फाउंडेशनच्या माध्यमातून डिझेल दिलेला आहे. त्या माध्यमातून त्या गावातील
निश्चितच पावसाळ्यामध्ये पाणी साठवण्याची क्षमता वाढलेली आहे. करमाळा तालुका हा तसा शेतीप्रधानच तालुका असं म्हणावं लागेल. मुख्य शेती हा व्यवसाय सर्वांचा आहे. त्याच्यामध्ये ऊस पीक असेल, केळी पीक असेल आणि इतर कडधान्य पिकवली जातात. वेळोवेळी करमाळा तालुक्यामध्ये ऊसाच्या बिलाच्या संदर्भात दरवर्षी अडचणी निर्माण होत होत्या. मकाई सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून आम्ही शेतकऱ्यांना आंदोलन करून शेतकऱ्यांची बिलं आम्ही 5-6 महिने आंदोलन करून मिळवून दिलं. पण त्यासाठी आज जो शेतकरी मागील 17-18 महिन्यापासून तो पीक घेत असतो, त्याला 17-18 महिन्याचा कालावधी तयार सुरू करण्यापासून तो कारखान्याला जाईपर्यंत आणि नंतर कारखाना बंद झाल्यानंतरही त्यांना जो 3 वर्ष बिल मिळत नव्हतं, त्यावेळेस ही व्यथा कुठेतरी मला जाणवली. बऱ्याच जणांच्या घरामध्ये लग्न होती, काही मुलांचं शिक्षण होतं आणि बऱ्याच जणांनी काही व्याजाने सुद्धा पैसे काढलेले होते. अशा वेळेस आमच्या त्या आंदोलनाच्या दरम्यान शेतकऱ्यांना त्यांच्या आजारासाठी सुद्धा वेळोवेळी पैसे, ज्यांच्या घरात कोणतरी आजारी असेल त्यावेळेस पैसे मिळत नव्हते. मग आम्ही आंदोलनाच्या माध्यमातून त्या संबंधित संचालक मंडळाला धारेवरती धरलं. आम्ही त्यांना पैसे देण्यासाठी वारंवार आंदोलनाच्या माध्यमातून त्यांना एक इशारा दिला, परंतु शेवटी आम्हाला ही न्यायालयीन लढाई लढावी लागली. कारण बिल आंदोलनाच्या माध्यमातून मिळत नसेल तर शेवटी आपण कोणाकडे जातो तर न्यायदेवतेकडे जातो. आम्ही न्यायालयाच्या माध्यमातून शेवटी त्या संचालकावरती गुन्हे दाखल करून आम्ही ते शेतकऱ्यांना बिल मिळवून द्यायचा प्रयत्न केला आणि आम्हाला आनंद आहे की त्या शेतकऱ्यांना जो 27 कोटीची रक्कम आमच्या आंदोलनामुळे आम्ही कोर्ट कचेऱ्या केल्यामुळे शेतकऱ्यांना मिळाली. एक विशेष बाब मला या ठिकाणी सांगावं लागेल. त्याचबरोबर करमाळा मतदारसंघातीलच म्हैसगाव एक कारखाना आहे, ज्याच्यामध्ये शेतकऱ्यांची शेअर्सची रक्कम तो कारखाना दुसऱ्या मॅनेजमेंटकडे ट्रान्सफर झाल्यानंतर मिळत नव्हते. त्याच्यासाठी सुद्धा आम्ही त्या ठिकाणी आंदोलन उभा केलं त्या कारखान्यावरती आणि तिथं आम्ही केलेल्या आंदोलनामुळे जी काही शेतकऱ्यांची शेअर्सची रक्कम आहे जवळजवळ 50 ते 60 कोटीच्या वरती ती रक्कम होती. ती रक्कमही त्या नवीन प्रशासनाने आमच्या आंदोलनामुळे द्यायला सुरुवात झालेली. त्यामुळे आमच्या आंदोलनामुळे शेतकऱ्यांना ह्या गोष्टी मिळत आहे, त्याचा एक आम्हाला वेगळा आनंद आहे. आणि निश्चितच असे शेतकरी एकत्र आले, निश्चितच आम्ही त्यांच्या सर्व प्रश्नांसाठी त्यांच्याबरोबर राहू आणि शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यायचा प्रयत्न. माडा मतदारसंघामध्ये पाण्याच्या संदर्भात मुख्य किंवा धरणाच्या संदर्भात मुख्य 3 समस्या आहेत, 3 वेगवेगळ्या विभागाच्या. पहिलं म्हणजे उजनीच्या संदर्भात उजनी दरवर्षी 113 TMC किंवा 113% TMC म्हणण्यापेक्षा 113% भरलं जातं, तरी सुद्धा ते पूर्ण मायनस मध्ये उन्हाळ्यामध्ये नेलं जातं. त्याला काही कारणं आहेत, त्याच्यासाठी आपण काम करणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये मुख्यत्वे खाली जे पाणी सोडलं जातं त्याला जे उजनी कालवा समिती आहे त्याला एक काहीतरी गाईडलाईन्स राज्य सरकारकडून देणं गरजेचं आहे, ज्याच्यामध्ये त्या उजनीवरती जे काही धरणग्रस्त आहेत किंवा जे पिण्याच्या पाण्याचे आहेत त्यांचं अवलंबन खूप महत्वाचं आहे. उन्हाळ्यामध्ये जी काही पेयजलच्या योजना आहेत त्यांना पाणी कमी पडतं आणि जे धरणग्रस्त आहेत त्यांना पण पाणी कमी पडतं. जर पाण्याचं योग्य नियोजन केलं तर निश्चितच उजनीचं पाणी वाचून उन्हाळ्यामध्ये सुद्धा या पेयजलसाठी आणि तुमच्या धरणग्रस्तासाठी पाणी उपलब्ध होईल. त्याच्यासाठी काही गोष्टी करणं गरजेचं आहे. पहिली गोष्ट मी या ठिकाणी सांगेल की जेव्हा समांतर जलवाहिनी जी सोलापूरला पिण्याच्या पाण्यासाठी केलेली आहे, ती समांतर जलवाहिनीचं काम बऱ्याच दिवसापासून अपूर्ण आहे. ते लवकरात लवकर पूर्ण करून ती जर चालू केली तर निश्चितच पिण्याच्या नावाखाली जे पाणी जास्तीचं सोडलं जातं ते जवळजवळ 20 ते 22 TMC पाणी उजनीमधून वाचणार आहे. दुसरी गोष्ट, वाळूचं धोरण उजनीच्या बाबतीत शासनाने जाहीर केलेलं आहे, परंतु त्यातली माती असेल, वाळू असेल, ती उपसा कुठल्याही प्रकारचा होत नाही. माती आणि वाळू उपसा केलं तर निश्चितच त्या माध्यमातून 20-25 TMC पाणी साठा हा उजनीमध्ये वाढणार आहे. तिसरी गोष्ट, ज्यावेळेस दुष्काळ पडतो त्या दुष्काळाच्या वेळेस वरच्या धरणातून 19 धरणातून उजनीत पाणी येतं, त्या 19 धरणातून पाणी सोडण्याची तरतूद आपल्याला या ठिकाणी करावं लागेल. यावेळेस ज्यावेळेस आम्ही पाहिलं की कमी उजनी भरलं, 61% उजनी भरलं, तर वरच्या धरणातून पाणी सोडण्याची आम्ही मागणी केली. त्यासाठी आम्ही भिगवण या ठिकाणी रस्ता रोको केला. त्याच्यामध्ये इंदापूर असतील, काही कर्जत मधले शेतकरी, करमाळ्यामधल्या शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी आंदोलन केलं आणि पाणी सोडण्याची मागणी केली. ती सुद्धा पाणी सोडण्याचं धोरण या ठिकाणी करावं लागलं.
त्याचबरोबर पुढचं सर्वात महत्वाचं, मराठवाड्याला जो बोगदा जाणार आहे त्याची उंची झिरोच्या खाली जाऊ नये, कारण झिरोच्या खाली गेल्यानंतर मायनस मध्ये जर आपला साठा असताना पाणी तिकडे गेलं तर पिण्यासाठी उन्हाळ्यामध्ये आणि शेतीसाठी धरणग्रस्तासाठीचं पाणी तिथं राहणार नाही. तर त्याची सुद्धा उंचीचा विषय आपल्या सर्वांना शेतकऱ्यांना या ठिकाणी घ्यावा लागेल, जेणेकरून उजनीचं पाणी उन्हाळ्यामध्ये सर्वांना वापरायला मिळेल. पुढचा विषय महत्वाचा आहे माढा तालुक्यातील 14 गावांना वरदायिनी ठरणारा बेंदवड्याचा, की खूप छोटा प्रोजेक्ट आहे, परंतु राजकीय अनास्थेमुळे तो प्रोजेक्ट अपूर्ण राहतोय किंवा त्या प्रोजेक्टचं काम चालू केलेलं नाही. तर मी निश्चितच बेंदवड्यासाठी तो प्रोजेक्ट मी शेतकऱ्यांशी संवाद साधून लवकरात लवकर कसा पूर्ण होईल त्याच्यासाठी प्रयत्न करणार आहे. राहिला पुढचा विषय तुमचं रेटेवाडी उपसा सिंचन योजना, ज्याच्यामध्ये शहाजी माने असतील आणि त्यांची टीम असेल, त्यांनी चांगल्या प्रकारे काम केले. त्यांनी वेळोवेळी ज्यावेळेस आवाहन केलं त्या मीटिंगसाठी, आंदोलनासाठी मी त्या रेटेवाडी उपसा सिंचन मध्ये सहभाग नोंदवलेला आहे आणि ते आमच्या तालुक्यासाठी खूप महत्वाची योजना आहे, ज्याच्यामध्ये 40 ते 42 गावं ही बागायती होणार आहे आणि तालुक्याचा चेहरा मोहराच बदलणार आहे. तर निश्चितच त्या रेटेवाडी उपसा सिंचनसाठी सुद्धा इथून पुढे मी काम करणार आहे आणि पूर्ण तालुका जलमय पाणीमय कसा होईल याच्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. मराठा आरक्षणाच्या बाबतीत काम करत असताना करमाळ तालुक्यामध्ये सर्वात जास्त नोंदी सापडल्या, पण ते आम जनतेपर्यंत पोहोचत नव्हत्या. त्यासाठी आम्ही तहसीलदार मॅडमला स्वतःहून आम्ही भेटलो, त्यांना विनंती केली की या ज्या नोंदी आहेत त्या नोंदी पाहण्यासाठी पूर्ण तालुक्यातून लोक स्वतःच्या वाहनाने किंवा एसटीने येत आहेत आणि इथं आल्यानंतर गर्दी होत आहे कचेरीमध्ये. आम्ही त्यांना एक विनंती केली की या ज्या नोंदी आहेत त्या गाववाईज नोंदी जर तुम्ही लावल्या तर निश्चितच त्याच्या गावामध्ये या नोंदी त्यांना पाहायला मिळतील. त्याप्रमाणे तहसीलदार मॅडमनी एका आठवड्याच्या आतच गाववाईज या ज्या ज्या लोकांच्या नोंदी कुणबीच्या सापडलेल्या आहेत त्या नोंदी त्यांनी गाववाईज यादी लावली. त्यामुळं त्या गावातील लोकांना त्यांच्याच गावामध्ये त्या नोंदी पाहायला मिळाल्या. त्याच्यामुळं करमाळ तालुक्यामध्ये कुणबीच्या नोंदी ज्यांच्या निघालेल्या आहेत त्यांचं दाखला निघण्याचं प्रमाण हे सर्वात जास्त या ठिकाणी पाहायला मिळालं. तो एक आम्ही विषय आम्हाला जनतेचं सोडवण्यात आम्हाला यश आलेलं आहे. त्याचबरोबर आम्ही सोलापूर या ठिकाणी जात पडताळणी प्रमाणपत्राची खूप अडचणी लोकांना त्या ठिकाणी येत होत्या. त्या विभागामध्ये आम्ही स्वतः व्हिजिट केली, त्या अधिकाऱ्यांना भेटलो, त्यांच्याकडे कर्मचाऱ्यांची कमतरता होती. ही बाब आम्ही जिल्हाधिकारी साहेबांपर्यंत आम्ही तिथं घेऊन गेलो. त्यांना आम्ही विनंती केली की तिथं कर्मचाऱ्यांची संख्या वाढवणं गरजेचं आहे. समितीतील लोक बरीचशी गैरहजर असतात, त्यामुळे लोकांना जात पडताळणी प्रमाणपत्र मिळत नाही. तो विषय आम्ही तिथं मांडला आणि त्याचा फायदा म्हणून लोकांना जात पडताळणी प्रमाणपत्र लवकरात लवकर मिळायला तिथं त्या ठिकाणी मदत झाली असं या ठिकाणी मला सांगायचं. नमस्कार, मी प्राध्यापक रामदास मधुकर झोळ, 244 करमाळा माढा मतदारसंघातील सर्व मतदार बंधू भगिनींना नम्रपूर्वक विनंती करतो की येणाऱ्या 20 तारखेला आपण EVM मशीनवरती माझ्या 11 नंबरवरती असणाऱ्या नावासमोरील रिक्षा या चिन्हासमोरील बटन दाबून मला प्रचंड बहुमताने निवडून द्यावे ही नम्र विनंती. मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी येणाऱ्या 20 तारखेला रिक्षा या चिन्हासमोरील बटन दाबून प्राध्यापक रामदास झोळ सरांना प्रचंड बहुमताने विजयी करा व एका उच्च शिक्षित दूरदृष्टी असलेल्या नेत्याला आमदार म्हणून काम करण्याची संधी द्या. आपल्या मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी, युवा पिढीच्या उज्ज्वल भविष्यासाठी, शिक्षण, आरोग्य, रोजगारासोबतच शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी, गोरगरीब जनतेच्या कल्याणासाठी, दलित, वंचित, शोषितांचा आवाज बनून गरजवंतांच्या आरक्षण लढाईत सदैव सहभाग नोंदवणाऱ्या आणि आरक्षण भेटलंच पाहिजे यासाठी संघर्ष करणाऱ्या प्राध्यापक रामदास मधुकर झोळ सरांना येणाऱ्या 20 तारखेला रिक्षा या चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी करू आणि आपल्या करमाळा माढा मतदारसंघाला सुजलम सुफलम बनवण्यासाठी दूरदृष्टी असलेल्या आपल्या हक्काच्या माणसाला आमदार म्हणून निवडून देऊ.